Raigi, over to commentary box. Roshan Patil, Tara. थँक्यू. सेमीफायनल नंबर 2 मागच्या सामन्यामध्ये रेड फाटर्स टीम पराभूत झाली आणि फायनलमध्ये प्रवेश केला. त्या ठिकाणी लोटस फाटर टीमने आणि इथे लढत सुरू झाली आहे. दोन टीमच्या दरम्यान मोठी लढत. आजच्या रात्रीमधला हा मोठा सामना तुम्ही मैदानामध्ये पाहत आहात. खरं या दोन संघांमध्ये एका बाजूने असेल भाईजान 11 संघमालक राम जयदासजी म्हात्रे, माजी सरपंच भिचुंबे आणि एका बाजूने आमचे बीडी भाई विद्यमान ग्रामपंचायत सदस्य. दुसऱ्या बाजूने आपण संघ पाहता चॅलेंजर पाडा चेतन भिंगारकर, देवेश एंटरप्राइजेस 7000, चेतन सुरते वागेश्वर एंटरप्राइजेस आणि किशोर दादा सुरते माजी उपसरपंच यांचा हा संघ तुम्ही मैदानामध्ये खेळताना पाहताय. भाईजान संघाला आमचे विनोददादा वोईर यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. हार्डलक शैलेश, आपला प्रवास संपलाय परंतु मैदानामध्ये आणखीन एक मोठी लढत. समोर फलंदाज आहेत त्या ठिकाणी स्टॅकिंग एंडवरती दिलर बागवे. क्या बात आहे. लो फुल टॉस ऑन ड्राईव्ह केला बॉलला मिड विकेट मध्ये आणि लॉंग ऑन मध्ये हा फटका अगदी सिंगल घेताना. चॅलेंजर पाडा हा संघ मैदानामध्ये पाहता. आवीला आपण पाहताय तर याचा ओपनर बॉलिंग ट्रॅकमध्ये सतीश देवकर हा खेळाडू अनुभवाने परिपक्व असणारा सतीश देवकर यावेळेस बॉलिंग ट्रॅकमध्ये. सेकंड बॉल डाऊन द ग्राउंड पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट बॉल लॉंग ऑन मध्ये चाललाय. पहिली रन वेगाने घेतली. पुढच्या रनचा प्रयत्न केला जाईल का. दिलेर बागवे आला होता नकार. अविनाशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अतिशय हाय व्होल्टेज सामना इथे आपण पाहताय. सेमीफायनल नंबर 2 उपांत्य फेरीचा हा दुसरा सामना आणि यानंतर मेगा फायनलचा तुम्हाला थरार या ठिकाणी पाहायला मिळेल. विचुंबे प्रीमियर लीगचं हे पर्व 9वं पर्व ज्यावर आहे तमाम विचुंबे कराना गर्व अशी ही स्पर्धा. यंदाचा हंगाम आपण पहिला प्रकाश झोतामध्ये या स्पर्धेचं आपण आयोजन घेत आहोत. समोर फलंदाज दिलेर बागवे, त्याला मध्ये निर्धाव चेंडू टाकला सतीश देवकर या गोलंदाजाने. सतीश देवकर आपण पहिला CA प्रीमियर लीग अनेक स्पर्धांमध्ये नेहमीच चांगलं योगदान. इथे उडवलं बॉलला लॉंग ऑफच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. झेल खाली क्षेत्ररक्षक जल्लोष साजरा होतो फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या खेम्यामधून. खेळाडू बाद झालाय दिलेर बागवे. चॅलेंजर पाडा टीमला हा पहिला धक्का बसलाय. खेळाडू बाद होताना आपण पाहता त्या ठिकाणी दिलेर बागवे. अविनाश सरसेनापती संघनायक या संघाचा अजितला आपण पाहताय त्या ठिकाणी फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये. स्वतः बीडी शेट देखील मैदानामध्ये इन ॲक्शनमध्ये आहेत. खरं बॉडी लँग्वेज आपण जर पाहिली बीडी शेट सँडी दादा आमचे टायगर जबरदस्त असं हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि इथे त्यांचा संघ रामभाई यांना देखील आपण पाहताय. एक डायनामिक आणि खतर हँडसम पर्सनॅलिटी असणारे व्यक्तिमत्व त्यांचा संघ इथे आपण पाहता मैदानामध्ये खेळत असताना चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळेल. किशोरदादा सुरते 2 चेतन भिंगारकर चेतन सुरते यांचा हा संघ तुम्ही पाहताय. बॅटिंग करत असताना चॅलेंजर पाडा. न्यू बॅटर 3ऱ्या क्रमांकावरती आला नवीन खेळाडू सुशील भिंगारकर. 3ऱ्या क्रमांकावरती आला सुशील. 1 डाऊनला इन ॲट नंबर 3. सेमीफायनलची ही लढत. मागच्या सामन्यामध्ये जल्लोषाचं वातावरण आपण पाहिलं होतं लोटस फाटर टीमच्या खेब्यामध्ये आणि इथे देखील एका संघाला पराभूत व्हावं लागेल. स्विच इट करायचा आहे आणि बॉल चाला शॉर्ट थर्ड स्वतः संघ मालक त्या ठिकाणी आपण पाहत आहे बेडीशेट बॉल थांबवत असताना रन मात्र या चेंडूवरती नाहीये. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आल्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 3 गडी बाद झाला. एक चांगली सुरुवात फिल्डिंग करणाऱ्या भाईजान 11 टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. थंडीमध्ये आपण या खतर विचुंबे प्रीमियर लीगचा या ठिकाणी खतर आनंद घेत आहोत. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकमध्ये यंग टॅलेंट
बॉलिंग मार्कमध्ये पण येताना पाहत आहे गोलंदाज हार्दिक जुबेकर. सतीश देवकर यांनी 5 षटकं टाकली. संपूर्ण स्पर्धेमध्ये धावा खर्च केल्या 31, गडी बाद केले 4. त्यांचा इकॉनॉमिक स्पेल साधल्याने पाहायला मिळाला. ॲज अ बॉलर म्हणून त्यांचं चांगलं योगदान या संघासाठी राहिलं आहे. आणि सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहता हार्दिक जुबेकर हा खेळाडू बॉलिंग ट्रॅकमध्ये. समोर टीम कॅप्टन अवी पाटील, नॉन-स्ट्रायकिंग एंडला सुशील हा खेळाडू. बॅकफुटला गेले. हा फटका स्क्वेअर ड्राईव्हचा आहे, अप कव्हर ड्राईव्ह. बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटला चालला, बॉलचा पाठलाग केला. फिल्डिंग चालणी करायची होती पण नशिबाची साथ मिळाली. अवी पाटीलला फलंदाजाला 4 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. संतोष दादा कांबळे यांच्याकडून बीडी पाटील खतर साहेबांनी जेल पकडले. 2000 रुपये प्रत्येक कॅसला दिले जातील. इथे कट करायचा बघा बॉल अवीला आणि त्या ठिकाणी पाहत आहे एक निर्धाव चेंडू. चौकारानंतर मात्र कमबॅक त्या ठिकाणी हार्दिक जुबेकरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. टोटल धावा फलकावरती 7. चॅलेंजर पाडा टीमला किमान 50+ रन पहिल्या 17मध्ये सेट कराव्या लागतील. ज्या पद्धतीने मागच्या सामन्यामध्ये संदेश एरुणकरने बॅटिंग केली ती कदर कौतुकास्पद होती, वाखाणण्याजोगी राहिली होती त्या खेळाडूची. प्रेक्षकांची गर्दी कमी झाली, जे संघ पराभूत झाले ते आय थिंक घरी गेले, पण तो अजूनही प्रेक्षक काही आहेत. इथे हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म पूल, फटका चांगला, बॉल उंच गेलाय, प्रयत्न देखील तेवढेच सुंदर पाहायला मिळाले. बघा लाजवाब एफर्ट. एका क्षणाला वाटलं होतं हा बॉल बाउंड्रीच्या बाहेर जाईल, पण तो शेवटपर्यंत हर्षदने बॉलला त्या ठिकाणी चेस केला, बॉलचा पाठलाग केला आणि झेल पकडण्याचा प्रयत्न केला. झेल सोपा नव्हता, पण तो किमान आपल्या संघासाठी त्याने 2 धावा वाचवल्या आणि तिथे मात्र 2 धावा मिळाल्या. बॅटिंग करताना आपण पाहता मैदानामध्ये चॅलेंजर टीमला बॉल जर हातामध्ये पडला असता तर कदाचित चौकार मिळाला असता, पण 2 धावा आल्या अवीच्या माध्यमातून. एकूण धावा स्कोर कार्डवरती 9, 1 गडी बाद 9. सुशील भिंगारकर आणि अविनाश पाटील हे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. बॉलिंग ट्रॅकमध्ये आपण पाहता हार्दिक जुबेकरला मध्यरात्र झाली आहे आणि मध्यरात्रीमध्ये आपण पाहिलं विचुंबेचा अपकमिंग यंगस्टार. पुढचा बॉल लेट कट, गलीमध्ये बॉल चालला अगदी हातामध्ये फिल्डरच्या, स्ट्रेट टू द फिल्डर आणि तिथे मात्र रन कंप्लीट. 1 कथा तुम्हाला थ्रो करायला हवा होता रन वाचवण्यासाठी. 1 रन या बॉलवरती मिळाले. 1 रनने मात्र संघ पुढे चालला. धावसंख्या झाली वाढ, तब्बल 10 धावा धावफलकावरती. पहिलं दशक पूर्ण झालं बॅटिंग करणाऱ्या चॅलेंजर पाडा टीमचं. चॅलेंजर पाडा कदा मोबाईलला युनिक नाव आहे आणि चॅलेंज तुम्हाला करावं लागेल त्या ठिकाणी भाईजान 11 टीमला. भाईजान 11 संघामध्ये 40+ खेळाडू जास्त आहेत. राम पाटील यांना आपण पाहता सुद्धा बीडी शेट त्या ठिकाणी आहेत. सतीश दादा देवकर यांना आपण पाहताय, आमचे स्क्वेअर लेग दादा आहेत, त्यांचाही आवाज उल्लेख करू. उमेश धुंद्रेकर तेही 40+ आहेत. इथे टॅपिंग क्रिकेट, सुशील मागे आला आणि हलक्या हाताने बॉलला स्लॅश केलं, त्या ठिकाणी सिंगल घेतली. पुढच्या रनचा कॉल झाला, नकार. यस अगदी योग्य निर्णय. फिल्डिंग थोडंसं खराब. लेस क्रिकेट आणि 40+ आमचे मुन्ना भाई सोरते. एकी राही मुन्ना भाई 32 बार विदेशी टूर और कल बाकू 33. केतन मात्रेला 33 बाईक मिळाल्या, 33 वेळा विदेशी टूर हा एक रेकॉर्ड झाला करदर मुन्नाबाई यांचा. त्यांनाही आपण पाहता स्पर्धेचा आनंद घेताना. विचुंबेमध्ये भरपूर असे वर्सटाईल पर्सन तुम्हाला पाहायला मिळतील. यामध्ये आवाज उल्लेख केला जाईल. मुन्नाबाई सोडते, बहुत तयार. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न होता, निर्धाव चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट बॉल. डॉट बॉल आपण त्या ठिकाणी पाहता 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा आपण एकंदरीत विचार केला तर धाव फलकावरती आहे त्या ठिकाणी आतापर्यंत 2 गडी बाद, त्या ठिकाणी 11 धावा. मॅचचा आनंद घेताना आपण पाहता श्रीनाथ त्रिमल, प्रशांत जाटला, क्रिशान एमुल तर या मान्यवरांचं आपण करूया या ठिकाणी स्वागत. मोठ्या संख्येने भरपूर प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. चला आपण संधी देऊया डीजे यांना, ऐकूया सुमधुर संगीत माध्यमातून.
जय श्रीराम खरं तर मग बाद आहे मारो दो मॅच ट्रॉफी प्रभू श्रीरामांची खरं तर त्या ठिकाणी तेजस्वी मूर्ती दिली जाते. निलेश पाटील आमचे निलेशची म्हात्रे बुवा त्याने पहिल्या रात्रीपासून 8व्या रात्रीपर्यंत या ठिकाणी त्या ठिकाणी पारितोषिक दिलं. सुशीलला अतुलकडून लगातार 2 षटकांसाठी 1000चं पारितोषिक आलं सुशीलसाठी. इथे डाऊन द ग्राउंड हा फटका त्या ठिकाणी लॉंग ओव्हरमध्ये घेऊन गेला सतीश देवकर. पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये आले 3rd ओव्हरमध्ये आपल्या वैयक्तिक कोट्यातील 2रं आणि सांघिक 3रं षटक टाकण्यासाठी सतीश देवकर बॉलिंग ट्रॅकमध्ये आलेत. 1 रन पहिल्या बॉलवरती मिळाली. 1 रनने मात्र स्ट्राईक रोटेट झाली. अविनाश पाटील स्ट्रायकिंग एंडला आला. धावसंख्येत वाढ 12 धावा फलकावरती. सतीश देवकर यांना देखील 2 विकेटला अतुल भोईर यांच्याकडून 1000चं पारितोषिक. सुशीलला देखील लगातार 2 षटकांसाठी 1000 आणि सतीश देवकर यांना देखील लगातार 2 विकेटसाठी 1000चं पारितोषिक. अतुल भोईर विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आलंय. आपला संघ जरी पराभूत झाला असला तरी आपल्याच गावातील खरं तर खेळाडूंना मोटिवेट करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होताना आपण पाहत आहे. टायगर संदीपदादा वाघमारे त्या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेत आहेत. कामोट्याचे आमचे लारा सुलक्षण भोईर त्यानंतर आमचे संजयदादा म्हात्रे त्यांनाही आपण पाहता स्पर्धेचा आनंद घेताना. इथे मिस टायमिंग आहे. फटका सॉफ्ट डिसमिसलची संधी आली. झेल पकडलाय राम पाटील यांनी फलंदाज बाद झालाय. अविनाश पाटील मोठा ब्रेक थ्रू मिळवून दिलाय सतीश देवकर यांनी आपल्या टीमला. मित्र अमोल चला वेलकम अमोल भगत यांचं इथे स्वागत. किंग ऑफ उसारली लवकरच 2चे 4 होतील त्यांचे आणि त्यांना आपण पाहता मुख्य व्यासवादी खरं सतीश देवकर यांचं कौतुक करावं लागेल. त्यांच्याकडे असणारा अनुभव त्यांनी मात्र त्या अनुभवाच्या जोरावरती आतापर्यंत बॉलिंग टाकली आणि चांगला स्पेल त्यांचा राहिला. कमी धावा खर्च केल्या बहुमूल्य विकेट त्यांनी मिळवल्या आपल्या टीमला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय त्या ठिकाणी इनिंग नंबर 4 4थ्या क्रमांकावरती. चॅलेंजर पाडा संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. तो सुशील अजूनही मैदानामध्ये तळ ठोकून उभा आहे. त्याच्याबरोबर नवीन आलेला खेळाडू आपण पाहताय न्यू बॅटर. कदा विचुंब प्रीमियर लीग मध्ये गावातील आणि वसाहतीतील संघ खेळाडू त्यांनाही संधी मिळाली या स्पर्धेमध्ये खेळण्याची. चांगली संकल्पना. 9 वर्ष सातत्य या स्पर्धेने टिकवलंय. गेले 9 वर्ष आपण ही स्पर्धा या ठिकाणी पाहत आहे आणि आज मात्र हे 9वं पर्व यशाच्या उंच शिखरावरती चाललंय. इथे फुल टॉस ऑन साइडला स्लॉट मध्ये आला बॉल त्याला मात्र पाडवलंय मिड विकेटच्या बाहेर. पार्किंग म्हणजे सिक्सर प्लॉट मध्ये 6 धावा. प्रज्वल पालवणकर हा खेळाडू. पालवणकर म्हणजे खरं तर कोकणातला असावा हा खेळाडू पण तो आज आपल्या उत्सुंब नगरीमध्ये तो वास्तवाला आहे. प्रज्वल पालवणकर यांना आपण पाहत आहे. हा खेळाडू बॅकफुटला गेले कट केलाय गलीमध्ये बॉल सॉफ्ट डिसमिसल. क्या बात आहे. सतीश देवकर याने केलं कमबॅक. आणखीन एक धक्का दिला बॅटिंग करणाऱ्या चॅलेंजर पाडा टीमला. खेळाडू बाद झालाय प्रज्वल. हा मैं आया अशी ही परिस्थिती निर्माण झाली मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करणाऱ्या चॅलेंजर पाडा संघाची कदा धावांची गरज आहे आणि अशा परिस्थितीत मात्र विकेट एक षटकार आला होता. त्यानंतर लेट कटचा फटका त्यांना खेळायचा होता पण तो बॉलची गती त्यांना प्रॉपर त्या ठिकाणी त्या गतीचा योग्य वापर करता आला नाहीये. लेट कटचा फटका खेळताना खेळाडू त्या ठिकाणी गली क्षेत्रामध्ये झेलबाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय राजेश गोंदली. अनंतबाई गोंदली आमचे वनमान आर्मी. संघ पराभूत झालाय परंतु त्यांचंही कौतुक करावं लागेल. गोट्याबाई कदा पहिल्या दिवसापासून अधिक शिमलाला आहेत ते दिसत नाही आहेत आणि इथे आपण पाहिलं राजाबाई गोंदली त्या ठिकाणी मैदानामध्ये आले. राजेश गोंदली 5व्या क्रमांकावरती. कमबॅक सतीश देवकर यांचं पाहायला मिळालं. पुन्हा एकदा हलक्या हाताने फ्लाईट दिली बॉलला
अगदी धीम्या गतीने बॉल डिलिव्हर्ड केला, तिथे मात्र सिंगल आहे. दुसरा रनचा कॉल झालाय, थ्रो अतिशय वेगवान झालाय आणि इथे मात्र विकेटचे चान्सेस, रन आउट. क्या बात आहे. प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर सतीश देवकर यांनी सांगितलं, स्टार्किंग एंडला थ्रो कर आणि तिथे मात्र खेळाडू बाद झालाय. रनआउटचा शिकार राजेश गोंधली. बॅक टू द पॅव्हिलियन. भाईजान संघ आता थोडासा फ्रंट फुटला आहे. बेडीशेट रामबाई यांचा आपण संघ पाहत आहे. भरपूर चांगला परफॉर्मन्स त्यांचा आता मध्ये राहिला आणि इथे 19 धावा धावफलकावरती आहेत आणि अजूनही काही षटकांचा खेळ बाकी आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. सतीश देवकर यांचं कमबॅक पाहायला मिळालं. टॉप ऑर्डरचे खेळाडू बाद झाले, परंतु अजूनही सुशील भिंगारकर हा खेळाडू मैदानामध्ये तळ ठोकून उभा आहे. सुशीलला काहीतरी करावं लागेल. सुशीलकडे असणारी खरंतर कॉन्फिडन्स, सुशीलकडे असणारी गुणवत्ता, त्याच्याकडे असणारा खरंतर क्रिकेटचा मोठा अनुभव, त्याला मात्र या मॅचमध्ये सिद्ध करावं लागेल. धावा त्याला बनवाव्या लागतील. संघ थोडासा अडचणीमध्ये. नवीन बॅटर, न्यू बॅटर नेम प्लीज. पुढचा खेळाडू. चला दोन्ही संघाच्या वर्तमान आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या प्लीज. खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. पुढचा खेळाडू कोण आहे? बॅटर नेम देवेश. यस, एक आपला राखीव खेळाडू जर कॉमेंट्री बॉक्समध्ये आला तर बरं होईल. देवेश त्या ठिकाणी बॅटिंग करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये आले. 6व्या क्रमांकावरती 4 गडी बाद 19 अशी धावसंख्या धावफलकावरती. सतीश देवकर मॅजिकल स्पेल त्यांचा राहिला आतापर्यंत. अप अँड डाऊन्स पाहिले, इथे फटका फसलाय, बॉल उंच गेला, झेल खाली, क्षेत्ररक्षक आले आणि इथे मात्र झेल सुटलाय. बघा काय एफर्ट्स आहेत. झेल सुटल्यानंतर ड्राईव्ह मारला होता, परंतु तिथे जीवनदान मिळेल बॅटिंग करणाऱ्या देवेशला. 2 धावा मिळतील बॅटिंग करताना. चॅलेंजर पाडा संघाला 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावरती आल्या त्या ठिकाणी 4 गडी बाद 21 धावा. कांचन पालकर सर, जरा मिस्टेक आहे बघा. देवेश नाही, देवेन आहे हा खेळाडू. या ठिकाणी 6व्या क्रमांकावरती आला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 7.00च्या सरासरीने 21 धावा धावफलकावरती आपण लागताना पाहिल्या आणि अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. मागच्या इनिंगमध्ये आपण पाहिला अंतिम षटकामध्ये झालेले आक्रमण संदेश एरुणकर तो चमकला. त्याही अगोदर आपण पाहिला श्रीधर भगत हा चमकला होता, प्रवीण ठाकूर चमकला होता, परंतु संदेश एरुणकरने मिडल ऑर्डरमध्ये केलेली बॅटिंग ती निर्णायक राहिली. आता याही आपण पहिला सुशील भिंगारकर, मी मगाशी म्हटलं ज्याच्याकडे अफाट गुणवत्ता तो खेळाडू अजून मैदानामध्ये उभा आहे. त्याच्याबरोबरीने देवेन. दोघांनाही आता कधी येणाऱ्या 12 बॉलमध्ये किमान 20+ रन करण्याचा प्रयत्न करावा लागेल. जर का या 12 चेंडूमध्ये 20+ रन आल्या तर संघासाठी ते फायटिंग टोटल राहील. अजित विकेटच्या मागे फिल्डिंग सेटअप लावतोय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज त्या ठिकाणी आलाय. बॉलिंग मार्कवरती अतुल. बॉलर नेम प्लीज. हर्षद भोईर हा खेळाडू त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकमध्ये आलाय. हर्षद तयार. समोर सुशील. अजून एक मेगा फायनलचा सामना पेंडिंग आहे, बरोबर 1चा सुमार झालाय. यानंतर मेगा फायनलच्या आपण लढतीकडे वळणार आहोत. विचुंबे प्रीमियर लीग या स्पर्धेला आपण आजच्या रात्रीमध्ये निरोप देणार आहोत. अतिशय चांगली स्पर्धा, उत्साहवर्धक आणि आनंदमय वातावरणामध्ये ही स्पर्धा आपण संपन्न होताना पाहिली. हर्षद भोईर लेफ्ट केला, बॉलला सोडून दिला, बॉलची लाईन रेड केली. डाव्याच्या बाहेर चाललेला चेंडू पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. 22 धावा धावफलकावरती मला लागताना पाहायला मिळतील. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. मगाशी प्रेडिक्शन केलं किमान 20+ रन या 12 बॉलमध्ये आल्या तरी संघासाठी त्या फायटिंग टोटल राहतील आणि इथे मात्र तो प्रयत्न करावा लागेल. स्टेप आउट झाले, इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला हा फटका चाललाय
अपिश कव्हर ड्राईव्हचा फटका, बॉलने गाठली आहे सीमा रेषा आणि अचूक वेळा मात्र इथे आक्रमणाला सुरुवात झाली आहे. सुशीलच्या माध्यमातून चौकार येतोय या ठिकाणी चॅलेंजर पाडा टीमला. पण त्यांच्याही डोक्यावरून बॉल गेला. त्या ठिकाणी सीमारेषा पलीकडे 6 धावांचा षटकार, 33 रन स्कोर कार्ड वरती. अजून एक षटकार मारला तर अतुल भोईर यांच्याकडून या बॉलला तर 1000 रुपये दिले जातील. इथे नो बॉल कॉल, लाऊड अपील झाले त्या ठिकाणी. खतर आपण पाहिलं पंचांचा आवाज इथपर्यंत आला. नो बॉलचा अपील नव्हती परंतु नो बॉल पंचांनी दिला ओव्हर स्टेपिंगचा. त्यामुळे आता 1+1 अशा 2 धावा मिळतील. शेवटच्या ओव्हरमध्ये आता धावा बनतात बॅटिंग करणाऱ्या चॅलेंजर पाडा टीमला आणि या धावा कदाचित पुढच्या सत्रामध्ये डोकेडोकी धरतील. बॅटिंग करत असताना भाईजान 11 टीमला फ्रीट बॉल आणि समोर आहे सुशील भिंगारकर. नेक्स्ट बॉल फ्रीट, उघडा डोळे पाहणी. पुढचा बॉल फ्रीट, सुशील तयार. याही वेळा आपण पाहिला वाईटचा इशारा, फ्रीट कंपल्सरी. अजून फ्रीट कायम राहील. 1 रन मात्र ऍड होईल. संघ जाऊन पोहोचतोय 36. 4 गडी बाद 36 या धावसंख्येवरती. मैदानामध्ये आपण पाहता फ्रीट कंपल्सरी आहे सुशीलसाठी. मुक्त संचार करण्याची एक नामी संधी आहे. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 15 धावा त्या ठिकाणी खर्च केलेल्या आहेत. गोलंदाज आपण पाहताय हर्षद भोईर या खेळाडूने. फ्रीटचा बॉल समोर पुन्हा एकदा आलाय सुशील भिंगारकर. स्ट्रायकिंग एंडला इथे हा पंप जॅक केला बॉलला ऑन साइड मध्ये. बघा खराब जजमेंट आणि इथे मात्र नशिबाची साथ. फ्रीटच्या बॉलवरती मिळाला चौकार. मोमेंटम शिफ्ट झाला त्या चॅलेंजर पाडा टीमकडे. 40 धावा आपण पाहता धाव फलकावरती लागताना या चौकाराच्या मदतीने. बोला जय श्रीराम. आपण पाहताय प्रेडिक्शन केलं कांचन पालख्यासोबत 12 बॉलमध्ये 20+ रन यायला हव्यात आणि इथे आतापर्यंत 19 धावा आल्या. त्यामुळे धावांची गती वाढली. अमोल भगत स्विच हिटचा प्रयत्न आणि इथे प्रयत्नांमध्ये यश. क्या बात है, अफलातून स्ट्रोक. बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून बॉल गेलाय आउट ऑफ द पार्क. सुशील भिंगारकर ब्रँडेड षटकार.
षटकार इथे पाहायला मिळाला आणि आता 46 वरती पोहोचला चॅलेंजर पाडा संघ. आता थोडासा सुस्थितीमध्ये आला, थोडा म्हटण्यापेक्षा जास्त सुस्थितीमध्ये आलाय, कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये फक्त 21 होत्या आणि या ओव्हरमध्ये हर्षदने जवळजवळ आतापर्यंत 25 धावा खर्च केलेल्या आहेत. थोडंसं महागडं षटक, थोडंसं म्हणण्यापेक्षा जास्त महागडं षटक. 5 चेंडूमध्ये त्याने 25 खर्च केले आणि अजूनही 7 बॉलचा खेळ बाकी आहे. त्यामुळे आता इथून 60+ रन कशा होतील याकडे लक्ष द्यावं लागेल चॅलेंजर पाडा टीमला. कधी कधी असं म्हणतात ना, थोडंसं जास्त मिळालं की अपेक्षा अजून वाढतात आणि इथे देखील आता जास्त धावा आल्या त्यामुळे आता अपेक्षा वाढल्या त्या ठिकाणी समर्थकांच्या. अजून रन कशा दिली ते सॉफ्ट डिसमिसल, खराब शॉट सिलेक्शन. काय घडलं मैदानामध्ये? धीम्या गतीचा बॉल बॅटच्या स्टिकर एंडला लागला, फॉलो थ्रू मध्ये झेल पकडला मैदानामध्ये हर्षद भोईरने. कॉटन बॉलच्या स्वरूपात खेळाडू बाद झालाय. सुशील भिंगारकर बॅक टू द पॅव्हेलियन. बाद 46 अजित धावा फलकावरती आल्या. या षटकामध्ये हर्षदने जवळजवळ 25 धावा खर्च केल्या आणि मैदानामध्ये आला नवीन खेळाडू गौरव. चला गौरव, उसाली नाईट स्पर्धेमध्ये गौरवची मला गोलंदाजी आताही आठवली. अतिशय चांगला हा खेळाडू, डाव्या हाताचा शैलीदार गोलंदाज आहे तो गौरव. मैदानामध्ये आला आणि बॉलिंग ट्रॅकमध्ये आपण पाहता 40+ क्रिकेट. क्या बात आहे. रामदादा पाटील यांना आपण पाहताय बॉलिंग ट्रॅकमध्ये. क्रिकेटची असणारी आवड, 40+ क्रिकेटचा त्यांच्याकडे असणारा अनुभव, या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे आहेत. फिटनेस, क्रिकेटला वय मर्यादा नाही आहे. क्रिकेटला 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तुमची आवड, तुमचा फिटनेस आणि त्याहीपेक्षा तुमचा परफॉर्मन्स. या 3 गोष्टी तुमच्याकडे असेल तर तुमच्या वयाला मर्यादा नाही आहे. तुम्ही कोणत्याही वयामध्ये क्रिकेट खेळू शकता. आणि इथे आपण पाहता राम पाटील यांना, त्यांना कोण बोलू शकत नाही 40+ आहेत. एवढं चांगला फिटनेस त्यांचा आहे. ते बॉलिंग ट्रॅकमध्ये आले. त्या ठिकाणी पाहताय पंचांच्या उजव्या बाजूने बॉल तयार. समोर फलंदाज आहे त्या ठिकाणी देवेन. पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. क्या बात आहे. स्विंग अन मिस. हा बॉल आपण पहिल्या डाव्या हाताचे गोलंदाज आहेत, त्यांनी पहिला बॉल डॉट टाकला. अजून 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 46 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या रन मात्र अतिशय महत्त्वाच्या राहतील मैदानाच्या आतमध्ये. चॅलेंजर पाडा टीमला समोर खेळाडू आहे देवेन, त्याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला होता. तो खेळाडू पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती. धीम्या गतीचा यॉर्क लेंथवरती बॉल ड्राईव्ह केला बॉलला. त्या ठिकाणी लॉंग ऑन मधला फिल्डर भरपूर बेकार आहे. दुसऱ्यांचा प्रयत्न होता, फेकी थोडीशी खराब झाली, लेझी झाली. 2 धावा इथे आल्या. 48 रन, 48 धावा. स्कोर कार्ड मध्ये पण लागताना पाहताय अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ॲक्शन भरपूर चांगली आहे त्या ठिकाणी. रामदादा पाटील यांची, नेवालेचे आम्हाला सोनू कातार आठवले, त्यांची देखील बॉलिंग ॲक्शन. पण इथे आपण पाहिलं स्वतःची एक वेगळी शैली त्यांची राहिली. रामदादा पाटील यांचं हे षटक, अंतिम षटक स्लॉग ओव्हरचं. 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि इथे मात्र तुम्हाला धावा बनवायच्यात. आयुष्यात सर्व काही हरलं तरी चालेल, पण हिंमत कधी हरू नका, कारण ज्याच्यात हिंमत त्याला किंमत असं म्हणतात. इथे ऑन ड्राईव्ह करायचा बॉल लिडिंग एज लागून मागे चाललाय. विकेट किपर बॉलचा पाठलाग करतोय. बॅकअप मिळालाय त्या ठिकाणी. बीडी शेट्स होत आहेत आणि इथे थ्रो झालाय. कलेक्शन करा. रनआउटची संधी आली, ती मात्र गमावली. गुड फिल्डिंग. इथे आपण बघा बऱ्याच घडामोडी घडल्या. 2 धावा आल्या आणि 2 रनने आपण पहिला 50 कंप्लीट, 50 कंप्लीट. अर्धशतक आपण पहिला चॅलेंजर पाडा संघाच्या धावफलकावरती लागताना तुम्हाला पाहायला मिळेल. क्या बात आहे. 5 गडी बाद 50 अशी धावसंख्या आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. जसजसे चेंडू पुढे टाकले जातात, धावा येतात, तशा त्याचा मात्र अनेक हालचालींना वेग येत चाललाय. या मॅच मध्ये कोणता संघ जिंकेल, सुपर 2 मध्ये कोण जाईल, मेगा फायनलचं तिकीट कोणाला मिळेल, ज्या पद्धतीने आपण पहिला शौर्य लोटस फायटर टीम हा संघ सुपर 2 मध्ये मेगा फायनल मध्ये पोहोचला. आता आणखीन एक कोणता संघ मेगा फायनल मध्ये जाईल यावेळेस आपण पहिला स्विंग आणि मिस. टप्पा पडण्याचा बॉल खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. फ्लाईट दिली राम पाटील यांनी. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. इथे निर्धाव चेंडू मध्ये थोडंसं प्रेशर राहील बॅटिंग करणाऱ्या चॅलेंजर पाडा टीम वरती. अनुभवी गोलंदाज, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, ओल्ड इज गोल्ड असे हे खेळाडू. नेक्स्ट बॉल, पुढचा बॉल ऑन साइड मध्ये प्रॉपर हिट केलाय. बॉल उंच चाललाय, झेल खाली क्षेत्ररक्षक आणि इथे सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल पकडलाय
आणि खेळाडू बाद झाला देवेन. बिग विकेट, मोठा धक्का बसेल चॅलेंजर पारा टीमला. कंचन पालकर सर, मागचं षटक हर्षद भोईरचं अपवाद राहिलं, ज्या षटकामध्ये 25 आल्या होत्या. आणि या षटकामध्ये पहिल्या 5 बॉलमध्ये फक्त 4च धावा खर्च केल्या, गडी बाद केला 1 रामदादा पाटील यांनी. नवीन खेळाडू मैदानामध्ये चाललाय, या ठिकाणी पाहू शकाल 8व्या क्रमांकावरती बॅटरने रोशन भोईरा. खेळाडू लास्ट बॉल त्याला खेळायचा आहे आणि एखादा मोठा फटका त्याला मात्र खेळावा लागेल. या मॅचच्या दरम्यान सफल झाले. यॉर्क टाकला बॉलला, फॉलो थ्रूमध्ये विकेट किपरने चेंडू पकडलाय आणि रन आहे की नाही सर? रन नाही आहे या बॉलवरती. बघा, गुड बॉलिंग परफॉर्मन्स लास्ट ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. पहिलं सत्र संपलं, शेवटच्या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 4, गडी बाद केला 1, कमबॅक पाहायला मिळालं. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 21 होत्या, चौथ्या ओव्हरमध्ये 25, लास्ट ओव्हरमध्ये आल्या 4. एकूण धावा धावफलकावधी लागल्या 50. आता येणाऱ्या 30 चेंडूमध्ये, येणाऱ्या 5 षटकामध्ये त्या ठिकाणी भाईजान 11 टीमला करायच्या तब्बल 51. चला रॉकस्टार आणि आमचे भाया शेठ. धन्यवाद. 51चं टार्गेट आहे, लगेचच आपण भाईजान 11 टीम. चला पहिली आघाडीची जोडी मैदानामध्ये पाठवा. वेचोंबे प्रीमियर लीग पर्व 9 आणि एकंदर दिमागदार असं हे आयोजन आणि दमदार असं हे नियोजन तुम्ही या स्पर्धेचं पाहताय. अंतिम रात्र आणि आता खरं तर 3 सत्र बाकी आहेत. या सामन्याचा 1 सत्र आणि पुढच्या सामन्यात 2 सत्र. त्यानंतर रिझल्ट मिळेल, चॅम्पियन कोण आणि रनरअप कोण. कंचन पालकर सर, खरं तर आपण पाहिलं 5 ओव्हरचे प्रत्येक सामने झाले. रात्र होत चालली आहे. अंतिम रात्रीचा हा खेळ तुम्ही मैदानामध्ये पाहत आहात. सँडी यांचं मंडप डेकोरेशन तुम्ही मैदानाच्या अवतीभोवती हे व्यासपीठ पाहताय. डीजे ऑपरेटर रोशन बाळा यांना आपण पाहताय. चांगलं ऑपरेटिंगचं कार्य, 24 इव्हेंटचं संपूर्ण योगदान इथे पाहायला मिळालं. अमोल भगत मुसारली, आशिष मेहरुलचे ते राईट हँड आहेत अमोल भगत. यस, आणि त्यांना आपण पाहत आहे अगदी डाव्या बाजूला. चला पहिली जोडी दाखल होते मैदानाच्या आतमध्ये. अजित आणि सतीश देवकर A1 जोडी. ऐको जरा
येणारी काळवेळ ठरवेल. समोर सतीश. फिल्डिंग डिपार्टमेंट आपण पाहिलं. मिड विकेट आणि लॉंग मध्ये एक फिल्डर उभा केलाय. एकसा कव्हरला सर्व क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आणि जर का गॅप शोधला इनफिल्डला क्लिअर केलं तर मात्र मोठा फटका येईल. इथे तेच सरार यॉर्क करायचा आहे. पायाचा भेद करणारा चेंडू लाऊड ऑफी झाली आणि त्यानंतर मात्र बाईची सिंगल रन त्या ठिकाणी मिळेल. 2 धावा. सुरुवात काहीशी आपण पाहिली खराब झाली होती मागच्या इनिंगमध्ये चॅलेंजर पाडा टीमची, परंतु त्यानंतर देवेन आणि सुशीलने काय फलंदाजी केली. आक्रमण त्याने केलं 4थ्या ओव्हरमध्ये. पुन्हा लास्ट ओव्हरमध्ये रामदादा पाटील यांनी कमबॅक केलं. कट करायचा आहे बॉल आणि बॉल बघा खाली पडला वाटतं, तरी अपील झाली. राजेश गोंधले यांची अपील बघा. डायरेक्ट पकडला असता तर कदाचित निर्णय वेगळा आला असता, परंतु अजितचा महत्वाचा अविनाश पाटीलला देखील लगातार 2 विकेटसाठी 1000 रुपये अतुल भोईर यांच्याकडून पारितोषिक आलंय. अविनाश प्रमुख खेळाडू या टीमचा कॅप्टन पहिल्या ओव्हरमध्ये स्टेप आउट झाले. झेल सुटल्याचा हा नतीजा, झेल सोडल्याचा हा परिणाम. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनला क्लिअर केला अजितने. इथे आलाय हा गगनचुंबी षटकार. पूजावा श्री गजानन गणपती धन्य धन्य ती आपली भारतीय संस्कृती. बघा आणखीन एक षटकाराला तर अतुल कडून 1000 रुपये दिले जातील. त्या ठिकाणी अजितला 8 धावा स्कोर कार्ड मध्ये पण लागताना पाहत आहे. नेक्स्ट बॉल. इथे थोडा टॉस केला, बाउन्सरचा वापर केला. गुडघा टेकून या ठिकाणी स्लॉक स्वीप करायचा चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल. 8 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही 43 रनची गरज येणाऱ्या काही चेंडूमध्ये भाईजान 11 टीमला आणि एका बाजूने चॅलेंजर पाडा संघाला विकेट हवेत. तुम्हाला जर का हा सामना जिंकायचा असेल तुम्हाला झटपट विकेट घ्यावे लागतील. पुन्हा एकदा स्टेप आउट. गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नाही आहे. इथे क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका. बॉल गोळीच्या वेगाने चाललाय. एक्स्ट्रा कव्हर बॉलच्या बाहेर सीमा रेषा पार. अजित भोईर ब्रँडेड चौकार. एकोणचाळीस रनची आता गरज आहे येणाऱ्या 24 बॉलमध्ये. 1 ओव्हर कंप्लीट झाली. 12 धावा धावफलकावरती आल्या. आता टीम मिटिंग त्या ठिकाणी बोलवण्यात आली. शॉर्ट टीम मिटिंग करा, पण डावाला लगेच सुरुवात करा. अतिशय महत्त्वाचा सामना, हाय व्होल्टेज ड्रामा तुम्ही मैदानामध्ये पाहताय. भूतकाळाविषयी रडण्यापेक्षा वर्तमान काळात लढण्यात आणि भविष्याची शिखरे चढवण्यात खरा पराक्रम आहे. जे घडले ते विसरून पुन्हा एकदा नवीन जोमाने नवीन उत्साहाने तुम्ही जर का येणाऱ्या पुढच्या वेळेला मात्र या खात्या पुढच्या षटकामध्ये त्या ठिकाणी संघर्ष केला तर तुमच्या वाट्याला त्या नक्कीच विजय येईल, यश येईल. आणि जर का तुम्ही प्रयत्न सोडले, संघर्ष कमी केला तर तुमच्या वाट्याला पराभव हे नक्की असेल, या शंका नाही आहे. या मॅचमध्ये काय घडेल, कोणता संघ जाईल मेगा फायनलमध्ये. सुरुवात चांगली झाली आहे. भाईजान 11 टीमची अविनाशच्या अगेन्स्ट 12 धावा आल्या. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज त्या ठिकाणी आला आहे सुशील भिंगारकर. नाही आहे सुशील, यस सुशील आहे त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती. सुशील भिंगारकर हा खेळाडू पहिला संघ आपण पाहिला ज्या ठिकाणी मेगा फायनलमध्ये पोहोचला. शौर्य लोटस पाडर, किरण भोईर आणि टीम, तो संघ मेगा फायनलमध्ये गेला. इथून कोणता संघ पुढे जाईल, आपल्या स्वप्नांना आपल्या जीवनाचे मार्गदर्शक बनवा, जेणेकरून तुम्हाला जे हवं ते मिळवता येईल. आणि खरं तर डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांचं एक वाक्य होतं, जे तुम्ही स्वप्न पाहता ते झोपेत नका पाहू, तुम्ही उघड्या डोळ्याने स्वप्न पहा. ते स्वप्न तुम्ही पूर्ण करण्यात त्यासाठी संघर्ष करा, कारण उघड्या डोळ्याने पाहिलेलं स्वप्न हे नेहमी पूर्ण होत असतात. इथे आपण पाहत आहे राऊंड विकेट आले. धीम्या गतीने बॉल टाकला सुशीलने. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. सतीश देवकर त्या ठिकाणी आहेत. अजूनही येणाऱ्या 23 चेंडूमध्ये 39 धावांची गरज मैदानामध्ये असेल बॅटिंग करताना. त्या ठिकाणी आपण पाहत आहे भाईजान 11 टीमला, जो मैं बोलता हूं वो मैं करता हूं.
और जो मैं नहीं बोलता वो डेफिनेटली करता हूं आणि इथे मात्र तेच करावं लागेल. चला वाईट बॉल. बीडी शेट क्या बात आहे. आणि टायगर आमचे रामदादा यांची पर्सनॅलिटीच वेगळी आहे. का तर असं म्हणतात हेल्थ इज वेल्थ. आरोग्य ही धनसंपदा. तुमच्याकडे किती संपत्ती आहे त्यापेक्षा तुम्ही किती निरोगी आहात किती सुदृढ आहात हे फार महत्त्वाचं आहे. कारण संपत्तीचा उपभोग घेण्यासाठी तुम्हालाही सुदृढ राहावं लागेल. खेचून मारल्या बॉलला लास्ट मोमेंटला बॅटच्या टो एंडला हा फटका आलाय. मिड विकेट क्षेत्राकडे मारला चेंडू. तिथे मात्र 2 धावा मिळतील सतीश देवकरला बॅटिंग करणाऱ्या भाईजान 11 टीमला. 2 विकेटला सुशीलला देखील 1000 रुपये. 1000 रुपये अतुल तुमच्या खिशातच राहतील असं वाटतंय. आज बक्षीस मारते कोण आता प्रश्न पडला. विकेट लगातार 2 षटकार हे पारितोषिक आलंय अतुल यांच्या माध्यमातून. का तर हे मोटिवेशन नको बरोबर पारितोषिक आहे पण तू पटकावेल कोण हे मोटिवेशन आहे. का तर फलंदाजांना आणि गोलंदाजांना देखील अतुल यांच्याकडून. सुशीलला देखील लगातार 2 विकेटसाठी 1000. सतीश देवकर आणि त्यानंतर अजितला देखील लगातार 2 षटकाला 1000. इथे फ्लाईट दिलाय फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला बॉल लॉंग ऑफ मध्ये. आडव्या बॅटने हा फटका खेळायला हवा होता पण तो सुरुवातीला मन बनवता एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळण्याचा. कधी कधी एखाद्या खेळाडूचा माइंडसेट असतो. त्या माइंडसेटमध्ये जर का बॉल तुमच्या टप्प्याला तर तुम्ही तिथे मोठा फटका खेळू शकता पण तो अगदी तुमच्या माइंडसेट विरोधात हा बॉल आला तर तिथे मात्र तुम्हाला मोठा फटका घेता येत नाहीये. कधी कधी विकेट गमवावा लागतो कधी कधी सिंगल किंवा डॉट देखील बॉल घ्यावा लागतो. पण जर तुम्ही बॉलच्या मेरिटनुसार खेळला तर तुम्हाला मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करता येईल. 1 रन आली. 16 रन स्कोर कार्ड वरती. स्कूप केला बॉलला मागे चाललाय. फुटवर्कचा वापर क्या बात आहे बंडूभाई. बघा त्याने फिल्डिंग चांगली केली आहे. फुटवर्कचा वापर करत त्याने बॉलला थांबवलंय. रन वाचवले आपल्या टीमसाठी. 1 रन मात्र मिळाली. अजितला एक अनऑर्थोडॉक्स टाईपचा फटका खेळायचा होता पण तो त्यासाठी गती असायला हवी. दिस काय सूर्यकुमार यादव याचे फटके आपण पाहिले. नेहमी फाईन लेग क्षेत्राकडे लांब लचक षटकार आणि इथे आपण पाहिला सिंगल आली. 17 धावा स्कोर कार्ड वरती. पुढे येऊन खेचलाय बॉलला सतीश देवकरने उडवला बॉलला मिड विकेटच्या बाहेर सीमा रेषा पार. हा उत्तुंग असा आलाय षटकार. एकशे 8 मीटरचा छक्का लांब लचक. आणखीन एक जर का पुढच्या बॉलवरती आला तर अतुल यांच्याकडून 1000 रुपये दिले जातील. त्या ठिकाणी सतीश देवकर यांना टोटल रन धावफलकामध्ये लागले आतापर्यंत आपण पाहिला 23. अजूनही 28 ची गरज येणाऱ्या काही चेंडूमध्ये विकेट कधी मिळेल. फिल्डिंग करणाऱ्या चॅलेंजर पाडा टीमला हा प्रश्न पडलाय. त्यांना विकेट हवा चॉप करायचा होता बॉलला. प्रचंड वेगाने सुशीलने बॉल डिलिव्हर केलाय आणि इथे आपण पाहिला षटक समाप्तीचा इशारा. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आल्या धावफलकावरती बिनबाद. 23 आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 28 रनची गरज. धावफलकावरती आल्या. आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 28 धावांची गरज मैदानामध्ये असेल. बॅटिंग करताना भाईजान 11 टीमला. सेकंड स्पेलमध्ये आला अभि पाटील अविनाश आणि समोर फलंदाज आहे त्या ठिकाणी अजित. महत्वाचा हा षटक राहील अविनाशचा. इथून निर्भर राहील या सामन्यामध्ये कोणत्या संघाचं पारडं जड राहील. कारण एखादं इकॉनॉमिक स्पेल आलं कमी धावांचं षटक आलं तर या मॅचमध्ये चॅलेंजर पाडा टीमला कमबॅक करता येईल आणि त्याहीपेक्षा जर का विकेट मिळाले तर थोडा दबाव वाढेल बॅटिंग करणाऱ्या भाईजान 11 टीमवरती. सध्या सुस्थितीमध्ये आहे भाईजान 11 संघ. यावेळेस देखील हा फटका चांगला आहे. लॉफ केला बॉलला
लॉंग ऑन क्षेत्राकडे फटका ढकललाय, 1 रन घेतले, दुसऱ्यांदा प्रयत्न, सतीश प्रचंड वेगाने आले, काय कमबॅक आहे. रनिंग द बिटवीन विकेटमध्ये आपण पाहिलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी या खेळाडूंची चर्चा नेहमी राहिली आणि इथे आपण पाहता सतीश देवकर प्रचंड वेगाने हरण्याच्या गतीने मात्र त्या ठिकाणी नॉन स्ट्रायकिंग एंडला आले. 40+ आहे, पण तो रनचं महत्त्व किती आहे बघा. 2 धावा आल्या, थोडं प्रेशर आता वाढलं मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग करणाऱ्या चॅलेंजर पडा संघावरती विकेट मिळत नाहीये तोपर्यंत हा प्रेशर राहील. सुरुवातीच्याच बॉलवरती अजितला जीवनदान दिलं होतं, झेल सुटला होता आणि त्यानंतर मात्र अजितने आतापर्यंत केलेलं आपण पहिला उपद्रव, मोठ्या धावा बनवल्या. 25 आल्या, 26ची गरज ते 17 चेंडूमध्ये. पुढचा बॉल लेट कट गॅपमध्ये खेळायचा आहे आणि इथे मात्र सिंगल आली बघा. हाही बॉल थोडा शफल क्रॉस मागे खेळले असे तर एखादा मोठा फटका खेळता आला, असं गती कमी होती. मी मगाशी म्हटलं तुम्हाला बॉलच्या मेरिटनुसार खेळ करावा लागेल, परंतु जे का घडतंय ते मात्र भाईजान 11 संघासाठी उपयुक्त लाभदायक ठरतं असंच म्हणावं लागेल. टोटल रन 26, आता 16 चेंडूमध्ये 25 धावा. 16 बॉल आणि 25. इथे उडवला बॉलला ऑन साइड मध्ये बेगेट करायचा आहे. बॉल सेफ लँडिंग झाला, निर्जनसाठी पडलाय. दुसऱ्या रनचा कॉल झाला, भरपूर वेगाने आले स्ट्रायकिंग एंडला सतीश देवकर. 2 धावा मिळतील. आता 15 चेंडूमध्ये 23चं समीकरण. 15 बॉल आणि 23 धावा. चेंडू आणि धावांमधलं अंतर एवढं जास्त नाहीये, परंतु या रात्रीमध्ये ते कमी देखील नसणार आहे. त्यामुळे जर का चॅलेंजर पाडास विकेट कधी घेईल, ब्रेक थ्रू त्यांना हवा आहे. जेव्हा विकेट मिळतील तेव्हा या मॅचमध्ये मजा येईल आणि जर का विकेट मिळाले नाही तर अगदी 1 साइडेड मॅच होऊन जाईल, या शंका नाही आहे. ही भागीदारी ट्रेव्हिस हेड आणि लॉबिशन त्याने वर्ल्ड कपमध्ये जी भागीदारी केली ती भारतीय संघाच्या पराभवाचं कारण ठरली. इथे हाफ ट्रॅकर बॉल, हाफ एम जॅक केलाय, विकेटची संधी आणि ती मात्र मिळवली आहे. पहिला ब्रेक थ्रू मिळाला, खेळाडू बाद झालाय सतीश देवकर. कहाणी में ट्विस्ट. 14 चेंडू 23 धावा. लागेल. नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय हर्षद बोईरजा. हर्षदने 25 धावा खर्च केल्या 4थ्या ओव्हरमध्ये, तो मात्र 3ऱ्या क्रमांकावरती आला. इतर रिवेंज त्यालाही बदला घ्यावा लागेल, त्यालाही चांगली बॅटिंग करत धावा बनवाव्या लागतील. यावेळेस देखील पायात टाकलेला बॉल, खोदून काढला बॉलला ऑन साइड मध्ये ड्राईव्ह केलाय. लॉंगॉनच्या दिशेमध्ये हा फटका, सिंगल घेतली, एंड बदलला. अजित आला स्ट्रायकिंग एंडला. आता कॅल्क्युलेशन आहे त्या ठिकाणी मैदानामध्ये 13 चेंडू आणि 22 धावा. क्या बात आहे. चला शेकोटी विजवा. फॉग आला मैदानामध्ये, धूर आलाय, त्यामुळे प्लीज आपण ती शेकोटी विजवा. शेकोटी पेटवू नका, थंडी माहिती आहे जास्त आम्हालाही, परंतु शेकोटी पेटवू नका. काय चाललंय मैदानामध्ये, हलक्या हाताने सिंगल घ्यायची आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो झाला होता अजितला. क्या बात आहे. नशीबाची साथ, बॉल हातामध्ये बसला नाही तर मग फसला असता. त्या ठिकाणी चॅलेंजर बडा संघ 1 रन आली. आता शेवटचे बॉल 12 विजयासाठी 22 धावा. 21 माफी असावी, 21 धावांची गरज. 12-21. आई शपथ तुझ्यावर. धावांचा पाठलाग करायचा आहे भाईजान 11 टीमला, तर या 21 धावा वाचवायच्या त्या ठिकाणी चॅलेंजर पाडा टीमला. अजित विपक्ष आवी
हे दोन कॅप्टन भैरवनाथ विचुंबे संघाचे हे दोन प्रमुख खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दोघांच्या समोर एक मोठं खरंतर आव्हान राहील सामना जिंकणं संघाला जिंकून देणं. एक संघ पुढे जाईल तर एका संघाला पराभूत व्हावं लागेल. या मॅचच्या दरम्यान अतिशय मोठी लढत तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांच्या त्या ठिकाणी भेटेला आली. 12 बॉल. बॉलर नेम प्लीज. बॉलर नेम प्लीज. अभी प्रज्वल. प्रज्वल आलाय. एक षटकार प्रज्वलनेही मारला होता मागच्या इनिंगमध्ये. तो प्रज्वल बॉलिंग मार्कमध्ये आला. समोर असेल अजित. इथे मिस टायमिंग फटका आहे पण तो फिल्डर डीप मध्ये आहे सुशील. शक्य नाहीये बॉलला त्या ठिकाणी जेलमध्ये कन्वर्ट करणं. पण 2 धावा आल्या. तिसरा रनचा कॉल झालाय. भरपूर वेगाने निघाले आणि ते मात्र गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून 3 धावा आल्या. आता शेवटचे बॉल असेल त्या ठिकाणी आपण पाहताय 11 विजयासाठी 18चं समीकरण. 11 चेंडू आणि 18 धावा. एक कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी मैदानामध्ये आलंय. या मॅचमध्ये कोण जिंकणार. कारण असं म्हणतात कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाही आहेत आणि यशस्वी होणारे लोक कधीच कारण सांगत नाही आहेत. आता इथे धावा कमी आहेत मिस फिल्डिंग झाली म्हणून आम्ही हरलो ही कारणं तुम्हाला सांगून जमणार नाही आहेत. तुम्हाला या वर्तमान स्थितीमध्ये तुमच्या हातामध्ये किंवा तुम्हाला कमबॅक करावा लागेल. तर एका बाजूने अजितला मिळालेलं जीवनदान त्याच्याबरोबर असलेल्या हर्षदला देखील त्या ठिकाणी चांगली फलंदाजी करत या सामन्यामध्ये संघर्ष करावा लागेल. यावेळेस आपण पहिला फ्लाय दिली बॉलला डिरेक्ट हिटचा प्रयत्न आणि तिथे मात्र 1+1 अशा 2 धावा. या क्षणाला बोनस हवा म्हणजे समोरच्या संघासाठी या ठिकाणी पण पाहिला थोडंसं आव्हान अगदी सोपं करणं होईल. 2 धावा आल्या. 11/16. शाहू वॉरियर्सचे सर्व विवेक भाऊ भोईर यांचं इथं आगमन. काल सुंदर कॉमेंट्री त्यांची आम्ही ऐकली. चला भाऊ या पण कॉमेंट्री बॉक्समध्ये. 11 चेंडू आणि 16 धावा. श्री शाहू वॉरियर्स चे खरंतर संघ मालक इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न डिरेक्ट हिट करायचा आहे आणि रन मात्र कंप्लीट. एक 22च्या स्वरूपात धावा कशा का होईना येणं गरजेचं आहेत. 10 चेंडूमध्ये आता विजयासाठी 15 रनची गरज. एकदा कर्तृत्व सिद्ध झाले की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदराने झुकतात असं म्हणतात. जर तुम्ही कर्तृत्व सिद्ध केलं तुमच्याकडे बघणारे प्रत्येकाची नजरा तुमच्याकडे सन्मानाने पाहिल्या जातील. आणि ते विवेक भावांचे इथं आगमन. श्री शाहू वॉरियर्स मोठा फटका खेळण्याचा बदल. लिडिंग एज लागले. बॉल मागे चाललाय. खराब फिल्डिंग. बंडू त्या ठिकाणी आहेत. 1 रन. चला 1 रनने आता कॅल्क्युलेशन बदलेत. कंचन पालकर सर कॅल्क्युलेशन काय असेल. 9-14. 9 बॉल आणि 14 धावा. 9 चेंडू आणि 14 धावा असं हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलं. थोड्याशा अडचणी आलेल्या आहेत त्या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या चॅलेंजर पाडा संघाच्या वाट्याला. पण तो सामना संपलेला नाहीये. सामना अजूनही बॅलन्स आहे. या सामन्यामध्ये चॅलेंजर पाडा ही कधीही कमबॅक करू शकतोय. इथे आपण पाहता इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. हात त्याने ड्रिल करून दाखवा. त्याला एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. आता शेवटचे 8 बॉल विजयासाठी 14 रनचं समीकरण. या षटकातील हे 2 बॉल उज्ज्वलचे अतिशय प्रज्वलचे फार निर्णायक राहतील. कंचन पालकर सर इथे जर का विकेट मिळाला किंबहुना निर्धाव चेंडू टाकले तर मात्र हा सामना अंतिम षटकापर्यंत रंगेल. आणि हा फटका फसला. विकेट मिळेल का अजितची. आणि पुन्हा एकदा संधी गमावली. क्या बात आहे. अजितचा आजचा दिवस आहे. गौरव चुका करतोय. चुका त्याच्याकडून होताना पाहायला मिळाल्या. आणि इथे मात्र पुन्हा एकदा जीवनदान तिथे मिळालंय. समीकरण 7-12. क्या बात आहे. बघा 7-12ला फार महत्व आहे. आणि हे कॅल्क्युलेशन आता तुम्ही पाहता स्कोर कार्ड मध्ये आलं. मुंबई गोवा हायवेमध्ये जर तुम्ही गेलात तर अगदी शिरडोनचं साई कृपा हॉटेल टाकला की पुढे 7-12 लेफ्ट साईडला. पण तो 7-12ला आपण पाहिला विशेष महत्व आहे. चला 7-12 या तर गोष्टीला सुरुवात केली छत्रपती शिवाजी महाराजांनी. 7-12 निर्माण केले आणि आज आपण पाहताय खरं तर 7-12 हे का या ठिकाणी समीकरण मैदानामध्ये आलंय. बॉल तयार. अजितसाठी फ्लाईट दिली बॉलला. ऑन साइडला फटका अलॉंग द कार्पेट मिड विकेटला चाललाय. एक घेतली आहे. दुसऱ्या रनचा कॉल झालाय. नकार होता पण लास्ट मोमेंटला कॉल. यस वेट अँड नो. आणि इथे मात्र यस हा कॉल आला. 2 धावा आल्या. दबाव वाढेल त्या ठिकाणी चॅलेंजर पाडा संघामध्ये. सामना संपलेला नाहीये. इथे 6 चेंडूमध्ये आता करायच्या त्या ठिकाणी विजयासाठी भाईजान 11 टीमला 10. व्हॉट अ मॅच.
वास्तव स्थितीवरती म्हणजे दैनंदिन स्थितीवरती आधारित असणारे हे संगीत तुम्ही ऐकता डीजेच्या माध्यमातून आणि मॅचमध्ये तर ट्विस्ट निर्माण झालंय 6 चेंडू आणि 10 धावा. चला विवेक भाऊ आता आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील, त्यांचाही आवाज तुम्हाला इथे ऐकायला मिळेल. 6 बॉल आणि 10 धावा. काय असेल विवेक भाऊ या मॅचचं रिझल्ट? धन्यवाद धन्यवाद. चला बोला. बोलतो आता जरा मॅच चालू होते मग बोलतो मी. तू मला फसवलास, तुला लाज वाटली पाहिजे. मला 3 वर्ष तुला मी घेतो, मला ये रात का चमगादड़ है, ये मेरा वाला चमगादड़ है. 6 चेंडू आणि 10 धावा. वॉट अ मॅच. गौरव आलाय, गौऱ्या बॉलिंग ट्रॅक मध्ये आणि समोर आहे हर्षद. झेल त्याने अजितचा सोडला होता. 6 चेंडू आणि 10 आणि अजितचा झेल गौरवने सोडला होता. 6 चेंडू 10 धावा. पहिला बॉल राऊंड द विकेट. इथे फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केला बॉल त्या ठिकाणी मिड विकेट क्षेत्राकडे रन घेतली पहिली. दुसऱ्या रनचा कॉल झाला, थ्रो अचूक झालाय, रन आउटची संधी. क्या बात आहे, विकेट मिळालाय फिल्डिंग करणाऱ्या चॅलेंजर पार्ट टीमला. आता कॅल्क्युलेस असेल 5 चेंडू आणि 9 धावा. 5 चेंडू 9 धावा. पुढचा बॅट्समन कोण? गडी बाद. बिडीशेठ स्वतः येत आहे का? लगातार 2 विकेटला अतुल कडून 1500 रुपये पारितोषिक गोलंदाज झालाय. बच्चू भगत यांच्यासाठी सुवर्ण संधी. लगातार 2 विकेट घेतल्या तर जवळजवळ 2000चं बक्षीस अतुल भोईर यांच्याकडून आलेलं आहे. म्हणजे 1000 रुपये एका विकेटसाठी. लगातार 2 विकेट घ्यायचे, 2000 रुपये घेऊन जायचंय. चला विकेट साठी 1000 रुपये ठेवताय का? बोला अतुल भोईर. 2 विकेट साठी 3000. 5 चेंडू मध्ये आता 9 रनचं समीकरण मैदानामध्ये आलंय. 5 चेंडू 9 धावा. भाईजान 11 वर्सेस चॅलेंजर पाडा. 5 चेंडू 9 धावा. पाहूयात. षटकार हॅट्रिक साठी विनोद भोईर यांच्याकडून 3000. पण हॅट्रिक मारतो मॅच कधीच संपेल. फक्त 10च करायचे, 9च करायचे 5 चेंडू मध्ये. हे पारितोषिक आलंय. 5 बॉल आणि 9 धावा. कदर मैदानात 3 नको, 1 षटकारावर लावा. आता 9च धावा राहिल्यात. हार्दिक जुबेकर हा खेळाडू मैदानामध्ये आला आणि समोर आपण पाहता बच्चू भगत. चला मॅच ऑन आहे. कोण जिंकेल हा सामना? इथे आपण पाहिलाय स्विंग आणि मिस, परंतु उजव्याच्या बाहेर. इट्स वाईड. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. वाईड बॉल कॉल. आणि आता 5 बॉल 8. उसारलीच्या नाईट स्पर्धेमधलं मला खतर बच्चूचा एक स्पेल आठवला आजही. मंगलमूर्ती विचुंबे संघासाठी त्याने चांगलं योगदान दिलं होतं तो खेळाडू. 5 मध्ये 8 धावा वाचवेल का या मॅचच्या दरम्यान? संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात. आता इथे जिद्द आणि चिकाट या जोरावर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी. बच्चू तयार, समोर फलंदाज तयार. हाफ ट्रॅकर बॅटच्या टो एंडला फटका लागला. आडव्या बॅटने खेळायचा होता, अगदी मिस टायमिंग फटका. 1 रन इथे आली. आता कॅल्क्युलेशन कंचन पालकरचं काय असेल? 4-7. 4 बॉल आणि 7. 4 चेंडू 7 धावा. भाईजान 11 की चॅलेंजर पाडा. पाहूया कोण जिंकतोय हा सामना. बीडी पाटील की चेतन सुरते, या दोघांच्या मध्ये लढत चालू आहे. 4 बॉल 7. अतिशय हाय व्होल्टेज ड्रामा. अजितला मिळालेले 2 जीवनदान तो येणाऱ्या कालावधीमध्ये थोडासा घातक ठरेल का या टीमसाठी? पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट. सरळ त्या ठिकाणी बॉलरच्या हातामध्ये बॅक टू द बॉलर. रन मात्र नाहीये. 3 चेंडू आणि आता 7 रनचं समीकरण मैदानामध्ये आलंय. हाय व्होल्टेज, भरपूर हाय व्होल्टेज. 3 चेंडू 7 धावा. अटीतटीची लढत. प्रेक्षकांसाठी पैसा वसूल सामना. अजित की अविनाश, पाहूया. 3 बॉल 7. चॅलेंजर पाडा की भाईजान 11. अजित की अविनाश. आणि इथे उंच गेला बॉल. मिसटायमिंग फटका आहे. सुशील जज करतोय. झेल आणखीन एक सोडलाय. खराब फिल्डिंग. लेझी क्रिकेट. अजितला 3रा जीवनदान एकाच मॅच मध्ये मिळालाय. 2 चेंडू आणि आता 5 धावा. बघा मॅच संपलेली नाहीये. 2 चेंडू आणि 5 धावा. एका फटका हरल्यानंतर याच्या उपट्या घाला 4-5 पहिल्या. अरे कॅच कोणता सोडला दादा? उपट्या नको, आता रात्र झालेल्या उपट्यांच्या वली उठतील. 2 चेंडू 5 धावा. अजित अविनाश. क्या बात आहे. एकतर मागच्या सत्रामध्ये रामदादा पाटील यांनी फक्त 4 धावा दिल्या होत्या एका ओव्हरमध्ये आणि इथे 2 बॉल मध्ये तुम्हाला 5 करायचे आहेत. व्हॉट अ मॅच. हाय व्होल्टेज ड्रामा. रोशन
ह्या बॉलरचं कौतुक करावं असं मला वाटेल. एवढ्या छोट्या वयात एवढी चांगली गोलंदाजी आणि निर्णायक क्षणाला तो गोलंदाजी करतोय. मूर्ती लहान परंतु कीर्तिमान अशी कामगिरी राहिली आतापर्यंत बच्चू भगतची. नेक्स्ट बॉल अजितसाठी लॉक केलाय. कॅच आहे की इथे सोडले. जीवदान चला पुन्हा एकदा जीवनदान. काय घडतंय मैदानामध्ये? अजितला चौथ्यांदा जीवनदान. आता 1 चेंडू आणि 3 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे. 1 चेंडू 3 धावा. मोठ्या पटक्याची गरज. चौकार मारला तर अजित जिंकतोय, नाहीतर अविनाश पारडेत. पण शेवटचा 1 बॉल 3 धावा. चॅलेंजर पाडा की भाईजान 11. अविनाश पाटील की अजित. 1 बॉल 3. बच्चू तयार. दोन्ही पावल्यांमध्ये टेन्शन बराबर. चला लोटस संघ त्या ठिकाणी वाट बघतोय. वॉट अ मॅच. 1 बॉल 3. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी. सामना आवडला असेल तर शेवटचा 1 बॉल आणि 3 धावा. बघा थंडी जास्त आहे त्यामुळे टाळ्यांचा गजर होत नाहीये. पण तो मॅच ऑन आहे. अविनाश सांगतो कोणीही बॉल पकडा पण तो थ्रो माझ्याकडे करा. रोशन इथे कौतुक करायला माझ्या संघाचा शाहू वॉरियरचा. पण हाय अल्टेड टेन्शन मिन्शन काय नाही. लवकर आला लवकर घरी जा, काही टेन्शन नाही. शेवटचा चेंडू 3 धावा. शाहू वॉरियर्सला याचं काय टेन्शन. शाहू वॉरियर्स घरी उतरल्या घरी. गाडी क्रमांक 15-52. 1 बॉल 3. चला मॅच ऑन आहे. संघाचा कॅप्टन अजित त्याला मिळालेलं जीवनदान या मॅच मध्ये पुन्हा एकदा संघाला खरं तर विजयाकडे घेऊन जाईल की एका बाजूने बच्चू भगत. इथे मात्र कलाटी दिली मॅचला येणारी काळ वेळ ठरवेल. 1 बॉल 3 धावा. इथे एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये फटका आहे आणि गॅप मध्ये बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. भाईजान 11 बीडी पाटील आपला संघ गेला फायनल मध्ये. पहा बीडी पाटीलचा तमाशा. बेंचवर गेला फायनल मध्ये बीडी पाटील. भाईजान 11. मला असं वाटतं सुरुवातीपासून आताच्या काळात पहिली वेळ फायनल मध्ये गेलेला संघ आहे भाईजान 11. मध्ये प्रवेश केलेला आहे बीडी पाटील. पहिल्यांदा बीडीशेट फायनल मध्ये. माझे परममित्र बीडी पाटील यांचा संघ फायनल मध्ये गेलेला आहे. चला टॉस साठी दोन्ही कॅप्टन आता अजित किरण या आपण मेगा फायनलचा टॉस केला जाईल. मॅन ऑफ द मॅच अजित भोयर. राव मात्रे यांचा संघ आणि आमचा कॅप्टन अजित भोईर. अरे याला मी किती वेळा कॅप्टन घेतला. मला फायनल फक्त पहिल्या वर्षी दिली. त्याच्यानंतर किरण भोईरला घेतला. तो आता फायनल मध्ये पोहोचला. बेंचूत मीच पण होते वाटतं. सोडलेले वर्षापासून मी संघ घेत नाही. मीच पण होते असं मला वाटतं. मला वाटतं कुठल्या तरी संघावर पैसा. इथे पहा इथे रोहन निंगारकर आकाश पेटकर पुढच्या वर्षी